हल्लीच्या युगात सर्वांच्या घरामध्ये एखादं वाहन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर हे असणारच, साहजिकच आहे. आणि प्रत्येक जण आपलं हे वाहन घेऊन हायवेवरतून कुठल्या ना कुठल्या हायवेवरतून प्रवास केलाच असेल. पण त्याच दरम्यान आपल्याला एक वस्तू निदर्शनास दिसलेली असेल की रस्त्यांवरती होणारा ॲक्सिडेंट, आणि त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला किती लोकांची मदत लवकरात लवकर जाते हे तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलंच असेल. सर्वात प्रथम ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखादी व्यक्ती पडलेली असेल तेव्हा तिथे जमलेल्या घोळक्यातून एकच सूर निघत असतो की हा व्यक्ती एकतर दारू पिऊन पडला असेल किंवा दारूच्या नशेत गाडी चालवून गाडी ठोकली असेल. पण तेथील जमाव हा विचार कधीच करत नाही की याला सर्वात आधी प्रथमोपचाराची गरज आहे. आजची घटना आपली अशाच घटनेवर आधारित आहे. एका मुलीला खूप जास्त प्रकारे त्रास होत असतो. ती जवळजवळ 2.5 तास लोकांच्याकडे मदत मागत असते. जवळजवळ ह्या तिच्या या प्रवासामध्ये तिला 500 पेक्षा अधिक घर मिळतात आणि जवळजवळ 100-200 माणसं भेटतात. कित्येक दुकान, कित्येक हॉटेल्स, कित्येक धाबे, कित्येक घरं तिला भेटतात. प्रत्येकाकडे ती मदतीचा हात मागत होती. पण तिच्या अवस्थेकडे बघून कित्येकांनी तिला भिकारी समजलं किंवा मनोरुग्ण असल्याचं समोरच्यांना वाटलं. पण कोणीही तिची मदत केली नाहीये. आणि आता ही गोष्ट मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, धुमाकूळ करत आहे. जितक्या लोकांनी पण व्हिडिओ पाहिले ती लोक आता ज्यांनी हिच्यासोबत दुष्कर्म केलेलं आहे त्यांना शिक्षा देण्यासाठी सूर आवळून बसलेले आहेत. आणि कित्येकांनी हिची मदत नकारली त्यांना सुद्धा शिक्षा देण्यासाठी सर्वांचा सूर आवळलेला आहे. मानवता आजच्या युगामध्ये इतकी शर्मसार झालेली आहे की कोणीही कोणाला मदत करू इच्छित नाहीये, कोणीही कोणाच्या मामल्यामध्ये पडू इच्छित नाहीये. अशीच गोष्ट तुम्हाला सांगतोय आज, जी तुमच्या हृदयाला पिळवटून टाकणारी आहे, हृदयात खोलवर जाऊन रुतून बसणारी अशी याची आपली गोष्ट आहे. नमस्कार, मी आहे सचिन. तुम्हाला आज घडलेली खरी घटना सांगत आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरामधील आहे. 25 सप्टेंबर 2023 ची घटना आहे. सकाळचे 8 वाजलेले असतील. भटनगरवरतील मुरलीपुरावरती एक दांडी आश्रम आहे. तेथील एक मुलगी जिचं वय 15 वर्ष आहे. ती अर्ध अंग तिचे ढाकलेलं असतं. तिच्या वरच्या शरीरावरती कपडे असतात आणि खालच्या शरीरावरती तिचे कपडे नसतात. त्या आश्रमातील एक पुजारी आहे, ज्यांना घाई गडबडीत कुठे जायचं असतं. तेव्हा त्या पुजारीची नजर त्या मुलीवरती पडते आणि त्यावेळी ते पुजारी त्या मुलीला विचारतात की बेटा, तुला काय त्रास होतोय, काय प्रॉब्लेम आहे, मी तुझी काय मदत करू शकतो का, असं त्या पुजारीने त्या मुलीला विचारलं. त्या मुलीने ज्यावेळी त्या पुजाऱ्याकडे पाहिलं त्यावेळी तिने आपल्या शरीरावरील कपडे, जे अर्धा कपडे घातलेले आहेत, खालच्या भागावर तिचे कपडे नसतात, ती आपलं अंग लपवण्याचा पुष्कळचे प्रयत्न करत असते. त्यावेळी त्या पुजाऱ्यांनी स्वतःच्या अंगावरती परिधान केलेले जे कपडे असतात ते कपडे त्या मुलीच्या अंगावरती घालून अंग ढाकण्याचा प्रयत्न करतात. जसेच त्या मुलीचं अंग ढाकलं जातं त्यावेळी त्या मुलीला एकदम सुरक्षित वाटू लागतं की जसं काय तिने एखादी गोष्ट मागितलेली आहे तीच तिला भेटली आहे. त्यावेळी पुजारी त्या विचारतात, तुझं नाव काय, तू कुठून आलेस, तुला काय त्रास आहे, असे असंख्य प्रकारचे प्रश्न पुजारी तिला विचारतात. यातील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती, कारण का तिच्यावरती जो काळ आलेला तो खरंच खूप भयंकर असा वाईट काळ आलेला. त्याच्यामुळे तिच्या तोंडून उत्तरही निघत नव्हती. ज्यावेळी पुजारी विचारतात की तुला भूक लागली, त्यावेळी ती मुलगी होकारार्थी उत्तर देऊन सांगते की हो, मला भूक लागलेली आहे. त्यावेळी आश्रमामधून तिच्या खाण्याची व्यवस्था केली जाते. राहुल शर्मा ते 100 नंबर डायल करून या गोष्टीबद्दल पोलिसांना सूचना देतात. त्यांचा फोन पण काय लवकर लागलेला नसतो. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांचा एक फोन लागतो. त्यावेळी ते समोरील पोलिसांना सूचना देतात की एक मुलगी आहे जिच्या गुप्तांगामधून कंटिन्युअसली ब्लिडिंग होते आणि तिला मदतीची खूप गरज आहे. आणि पोलीस त्वरित त्या मुलीची मदत करण्यासाठी तिथे पोहोचतात. आणि ज्यावेळी पोलीस बघतात त्यावेळी पोलिसांना कळतं की खरंच हिची अवस्था खूपच बिकट आहे. पोलिसांनी त्वरित तिला रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं. तिथून तिला MTH रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. आणि पोलीस प्रयत्न करू लागले हे जाणण्याचं की या मुलीसोबत नक्की घडलेलं काय आहे. जागेदोऱ्यावरती पोलीस आपल्या यंत्रणेचा वापर करून तपास करू लागली. जवळजवळ 72 तासामध्ये 1000 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासण्यात आले. वृत्तपत्रांमार्फत या मुलीचा फोटो छापण्यात येतो आणि ज्यावेळी तिच्या घरच्यांपर्यंत वृत्तपत्रांमधून समाचार पोहोचला जातो त्यावेळी त्याच्या घरच्यांना लक्षात येतं की आपली मुलगी खूप लांबपर्यंत गेलेली आहे. त्यावेळी तिच्या घरातले ते संपर्क करून पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या प्रकारे ही गोष्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत होती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रत्येकाने जी ही घटना ऐकली त्या सर्वांना ह्या गोष्टीला ऐकून मनामध्ये राग उत्पन्न होत होता. जी मुलगी आहे गुडिया, तिचं वय आहे 15 वर्ष. 8व्या इयत्तेत शिकत असते. तिचा जिल्हा आहे मध्य प्रदेशमधील सतना. 24 सप्टेंबर 2023 ला ही मुलगी आपल्या घरामधून निघालेली असते परीक्षा देण्यासाठी. आणि रविवारचा तो दिवस असतो. त्यासोबत काही विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेले असतात.
परीक्षा देण्यासाठी. पण परीक्षा केंद्रावरती पोहोचल्यानंतर कळतं की ह्या मुलीचा हजेरी क्रमांक म्हणजे रोल नंबरच नाहीये आणि तिला ही परीक्षा देण्याची परवानगी सुद्धा नाहीये. आणि सगळी मुलं तिथे बसून आपली परीक्षा देत असतात आणि ती मुलगी त्या आपल्या युनिफॉर्मवरतीच तिथून निघू लागते आणि बाहेर निघाल्यावरती ती संपूर्ण शहरात फिरू लागते. तिला संपूर्ण शहर चांगलं वाटतं. ती त्या शहराच्या सुंदरतेमध्ये हरवून जाते. सतनावरून जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ज्यावेळी ही मुलगी बसते, ठाऊक नसतं की ही ट्रेन जाऊन कुठे थांबणार आहे. जवळजवळ 721 किलोमीटरचा प्रवास करून ट्रेन उज्जैनमध्ये जाऊन थांबते. उज्जैनमध्ये ट्रेन थांबल्यानंतर ज्यावेळी ही मुलगी खालती उतरते त्यावेळी ती बघते सुंदर असं शहर आहे आणि ज्यावेळी ती बाहेर पडते त्यावेळी तिची नजर एका टेम्पोवरती पडते आणि ती जाऊन त्या टेम्पोमध्ये बसते. टेम्पोला तिला विचारतो की तुला जायचंय कुठे, पण ही मुलगी कुठल्याही प्रकारचं उत्तर त्या टेम्पोला देत नाही. थोड्या दुरीवरती टेम्पो जाऊन टेम्पोवाला तिला बोलतो की तू आता उतर. तिथे उतरून ती दुसरा टेम्पो जाते. टेम्पोला तिथे तिला विचारतो की कुठे जायचं आहे. ती सांगते की मला थोडं पुढवरती सोडवा आणि ज्यावेळी पैशांचा वार्ता निघते पैसे नसल्या कारणाने पैशांची काही वार्ता केली नाही आणि ज्यावेळी ते टेम्पोमधून उतरतो त्यावेळी एक टेम्पोमधून दुसऱ्या टेम्पोमधून तिसरा टेम्पोवरती टेम्पो तिला भेटत होते, पण कुठलाही रिक्षावाला तिला बसवायला तयार नव्हता. एक ऑटो चालक तिला आपल्या रिक्षामध्ये बसवतो. त्यावेळी तिला विचारतो बेटा तुला कुठे जायचंय. त्यावेळी ती सांगते की मला पुढे जायचंय. त्यावेळी तो ऑटो रिक्षा चालक अनोळखी व्यक्तीला ओळखून जातो की ही अनोळखी व्यक्ती अनोळख्या शहरामध्ये आलेली आहे. तिचा गैरफायदा उचलला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की मुलगी ही आपल्या गरजेची वस्तू समजू नये, ती आपली एक जिम्मेदारी आहे. हे प्रत्येक समाजातील बांधवांनी ही गोष्ट समजण्याची गरज आहे. तो मग देश कुठलाही असो, कुठलंही राज्य असो. आणि त्या रिक्षा चालकाच्या मनामध्ये ज्यावेळी काळा विचार येतो त्यावेळी तो रिक्षा चालक त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरती हात फिरवण्याचा प्रयत्न करतो, मांडीवरती हात फिरवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी तिने विरोध केला त्यावेळी त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला की ती ओरडू शकणार नाही जास्त जोरात. आणि त्याने इतक्या जोरात तिचा गळा आवळला की तिचा जीव निघण्याचा वेळ आलेली. आणि इथूनच जीवनखेडी नावाचा एक सुमसाम एरिया आहे. तो ऑटोवाला तिला त्या जागेवरती घेऊन जातो आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तो रिक्षा चालक त्या मुलीच्या शरीरावरती प्रत्येक भागावरती वेगवेगळ्या प्रकारे हात फिरवू लागतो. आणि त्याच्या ह्या कृत्यामुळे ते मुलगी अक्षरशः घाबरलेली असते. त्यामुळे ती त्याचा विरोध करू शकत नव्हती. अख्खं काळोख अंधार पडलेला असतो. त्यावेळी तो रिक्षा चालक त्या मुलीच्या शरीरावरती कपडे उतरवतो आणि दुष्कर्म करू लागतो. ती मुलगी विरोध करू शकत नव्हती कारण का तिच्या मनामध्ये भीती बसलेली, जर विरोध केला तर हा व्यक्ती आपला जीव सुद्धा घेऊ शकतो. ज्या गोष्टी त्या मुलीसोबत घडायला नको हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी हा नालायक रिक्षा चालक तिच्या बरोबर करू लागतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. जवळजवळ 1 ते 2 तासापर्यंत तो आपलं दुष्कर्म ह्या मुलीसोबत करू लागतो आणि ज्यावेळी त्याचं मन भरतं त्यावेळी असला हा व्यक्ती तिला तिथे सोडून जातो. तोपर्यंत ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत गेलेली असते आणि ज्यावेळी तिचे डोळे उघडू लागतात त्यावेळी हळूहळू काळोख जाऊन उजेड होण्यास सुरुवात होते. म्हणजे सकाळ होण्यास सुरुवात झालेली असते. जवळजवळ सकाळचे 5:30 वाजण्याचा वेळ झालेली. दिवसाच्या सुरुवातीला त्या मुलीच्या शरीरावरती अर्ध्या शरीरावरती कपडे आहेत आणि अर्ध्या शरीरावरती कपडे नसतात आणि तिच्या गुप्तांगामधून कंटिन्युअसली ब्लिडिंग होत असते, रक्तस्राव होत असतो. रक्तस्रावाला थांबवण्याचा प्रयत्न करते, ती कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नव्हती. पुढवर गेल्यानंतर तिला घर दिसतं. त्या घरामध्ये जाऊन ती मदत करण्यासाठी घरचा दरवाजा ठकठकू लागते आणि ती ज्या भाषेमध्ये मदत मागत होती ते तिथली लोकल माणसं त्यांना ही भाषा अवगत नसल्या कारणाने कळत नव्हतं की ही मुलगी काय बोलू पाहते आणि तिथून ती पुढे निघू लागते. लोकांच्या नजरा तिच्यावरती पडतात. तर काहींच्या तोंडून असं वाक्य येतो अजून दिवस निघाला सुद्धा नाही आणि ह्या भिकाऱ्यांची सुरुवात सुरू झाली. त्याच्या तोंडून ती काही नाही काही ऐकत असते आणि ह्या त्या लोकांचा आवाज तिच्या कानावरती येत होता. काही नाना प्रकारचे गोष्टी लोक बोलत होते. ह्या 2.5 तासाच्या प्रवासामध्ये ती 8 किलोमीटरचं अंतर पायी आपल्या ह्या अवस्थेमध्ये कापते. 500 पेक्षा जास्त घरं तिच्या नजरेत पडली असेल. 200 लोक तिला दिसले असतील, पण कोणी तिची मदत करत नव्हते. सगळेजण तिला निग्लेक्ट करत होते. कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते की ह्या 15 वर्षाच्या नाबालिक मुलीसोबत काय प्रकार घडलेला. हा कुठलाही प्रकार जाणून घेण्याची या लोकांना इच्छाही नव्हती. कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला तिची मदत करण्याची इच्छा गरजही भासली नाही की जाणून घेण्याची इच्छाही नाही झाली की काय ह्या नाबालिक मुलीवरती कुठला प्रसंग ओढवलेला असेल. पण ज्या ज्या रस्त्याने ती जात होती तिथील प्रत्येक CCTV फुटेज तिला टिपत राहिला. त्या CCTV फुटेजमधून समजलं की ज्यावेळी ही लोकांच्या दारावरती मदतीसाठी जायची त्यावेळी काही लोकांनी शिव्या वगैरे देऊन तिला तिथून हकलवण्याचा प्रयत्न केला. काही समजत नाही काय चाललंय आणि ती ह्याच अवस्थेमध्ये चालतच चालली असते. तर आपल्या शरीरामधून रक्त वाहत आहे
लोकांची मदत भेटत नाहीये आणि आपण काय करावं हेही तिला सुचत नाही. त्या पुढपर्यंत चालत असते. रक्तस्रावामुळे त्या मुलीची अवस्था बिकट होत चाललेली असते, वाईट होत चाललेली असते. पटनगरच्या दांडी एरियामध्ये असं करत करत ज्यावेळी पोचते, राहुल शर्मा नावाचे जे पुजारी असतात त्यांची नजर ह्या मुलीवरती ज्यावेळी पडते, त्यावेळी त्यांना खरंच वाटतं की ह्या मुलीला मदतीची खूप गरज आहे आणि गोष्ट मदतीची आहे. त्यावेळी ते स्वतः आपल्या शरीरावरील वस्त्र उतरवून त्या मुलीला तिचं शरीर ढाकण्याचा प्रयत्न करतात. तिला आश्रमामधून जेवणाची व्यवस्था सुद्धा करतात. पोलिसांना ही गोष्ट सूचना सुद्धा देतात आणि पोलीस 72 तासांपर्यंत ह्या पूर्ण घटनेची पडताळणी सुरू करते. त्यावेळी पोलिसांना ही गोष्ट लक्षात येते की ही मुलगी परीक्षा देण्यासाठी आपल्या घरातून निघालेली असते. त्याच दिवशी तिच्या घरातल्यांनी सुद्धा पोलिसांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की आमची मुलगी परीक्षा देण्यासाठी गेलेली असते, पण ती अजूनपर्यंत आलेली नाहीये. पण पोलिसांनी कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टीला गंभीरतापूर्वक घेतलं नाही आणि सांगितलं जर तुमची मुलगी दुसऱ्या दिवशी नाही आली तर तुम्ही या, आणि दुसऱ्या दिवशी FIR नोंदवली जाते. त्यावेळी त्या गोष्टीला पोलीस तेवढ्या गंभीरतापूर्वक घेत नाहीत. ज्या गोष्टीला गंभीरतापूर्वक घेण्याची गरज होती, ज्या त्या मुलीवरती वाईट अवस्था घडलेली, वाईट काळ तिच्यावरती ओढवलेला, कंटिन्युअसली दुष्कर्म त्या मुलीसोबत घडत होतं. येथील सतनामधील पोलीस ही एकदम आरामात झोपलेली. त्यावेळी पोलिसांनी 72 तास अनेक लोक CCTV फुटेज त्या सगळ्या गोष्टी पडताळणी केली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनात काही गोष्टी आल्या. तेथील पोलीस हे सतना पोलिसांशी संपर्क करतात. त्यावेळी त्यांना कळतं की ही मुलगी त्या भाऊ आणि आजोबांसोबत राहत होती. तिच्या वडिलांची मानसिक परिस्थिती इतकी चांगली नसते. 10 वर्षापूर्वी हिची आई तिला सोडून गेलेली असते आणि ही मुलगी इयत्ता 8वी मध्ये शिकत असते. आतापर्यंत ह्या मुलीला मनोरुग्ण, मंदबुद्धी समजत होते, भिकारी समजत होते. ज्यावेळी वृत्तपत्र, मोबाईल, TVs मधून ज्यावेळी माहीत पडतं, सोशल मीडिया मार्फत ज्यावेळी लोकांना माहीत पडतं, या गोष्टीची कल्पना येऊ लागते. जी ती एक्झाम देत होती त्या एक्झाम मध्ये जर ती पास झाली असती तर तिची पुढची जी शिक्षणाची व्यवस्था असते ती सरकारमार्फत केली गेली असती. कोणीही हे जाणण्याचा प्रयत्न केला नाही आणि ती बिचारी नाबालिग हैराण परेशान होऊन इथून तिथून फिरत राहिली आणि ह्या ऑटोवाल्याने तिच्याबरोबर जे दुष्कर्म घडलं, जे नव्हतं व्हायचं ते हा रिक्षा चालक तिच्यासोबत करून मोकळा झालेला असतो. आणि शेवटी पोलिसांचे डोळे उघडतात आणि संपूर्ण घटनेची पडताळणी सुरू होते. तपासणीमध्ये दर्शनात येतं की भरत सोनी नावाचा जो ऑटो ड्रायव्हर असतो, ठाणाखेडा उज्जैन मध्ये राहणारा असतो. ती संशयाची सुई वळवली जाते आणि हेही सांगण्यात येतं की याच व्यक्तीकडून हे दुष्कर्म घडविण्यात आलेलं असतं. CCTV फुटेजमध्ये कैद झालेलं असतं. त्या CCTV फुटेजच्या आधारे याला प्रयत्न केला जातो आणि हा त्यावेळी त्यांच्या पोलिसांच्या आवडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागतो, पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी तो पडल्यामुळे गंभीर जखमी झालेला असतो. याला सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असतं. त्याच्यावरती इलाज चालू असतो. रस्त्यावरतून जाताना किती वेळा आपल्या सुद्धा निदर्शनामध्ये अशा व्यक्ती निदर्शनास येतात की ज्या पडलेल्या आहेत, गंभीर अवस्थेमध्ये असतात, गोष्टीला इग्नोर करतो. मानवता ही इतक्या खालच्या दर्जाला गेली आहे की आजच्या युगामध्ये मानवता ही मेलेल्या अवस्थेमध्येच आहे. या घटनेमध्ये सुद्धा तेच आहे. लोक भेटतात पण लोक तिची मदत करत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट ज्यावेळी व्हायरल होऊ लागते त्यावेळी कोणी पोलिसवाला समोर येऊन सांगतो की हिला मी माझ्या मुलीसारखा सांभाळेन, माझ्या पोरीसारखा सांभाळेन, ते चांगला सांभाळ करेन, सर्व प्रकारच्या गोष्टी तिला उपलब्ध करून देईल. पण त्याच्या आधी कोणीही त्या मुलीकडे पाहूच नये. आणि आजच्या तारखेला मीडियावाले त्या घरं तिने मदतीसाठी जी दारं ठोठवली त्या दारांवरती जाऊन विचारत आहेत की तुम्ही अशा मुलीची ह्या अवस्थेमध्ये का मदत केली नाहीयेत. आणि लोकांची उत्तर आहेत की तुम्ही आम्हाला हैराण करू नका, आम्हाला टॉर्चर करू नका. ही जनमानसामधून आलेली उत्तरं ज्यांच्या दारावर ह्या मुलीने ठोठवलेली मदतीसाठी. माहिती नाही त्या मुलीसोबत काय होईल. चांगलं सुद्धा होईल, तिची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे तिची चांगले प्रथमोपचार मिळतील सुद्धा. पण आयुष्याच्या पुढच्या वळणावरती जाताना तिला आपल्या 15व्या वर्षी घडलेली ती घटना, जवळजवळ 1.5-2 तासाचा तो रिक्षावाल्याचा दुष्कर्म, हे तिच्या मेंदूमधून कधीही जाऊ शकत नाहीये. आणि हीच जर घटना त्या लोकांसोबत झाली ज्यांच्याकडे ह्या मुलीने एक मदतीचं हात मागितलेला तर काय अवस्था होईल. पूर्ण घटना तुम्हाला सांगण्याचा उद्देश कोणालाही हैराण करणं, कोणाची बदनामी करण्याचा नाहीये, तर तुमच्या सर्वांना सतर्क सावधान करण्यासाठी ही आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. एकच तात्पर्य घ्या की जर कुठल्याही दिवशी कुठल्याही प्रसंगी अशी व्यक्ती जर आपल्यासमोर आली, जर असा प्रसंगही नसेल तर आपण स्वतः सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा की त्या व्यक्तीसोबत काही घडलेलं असेल का नाही. या प्रकारची एक प्रकारे मानवता तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. ही एक सुरुवात तुम्ही आपल्यापासून सुरू करा. बहुतेक आपली ही जागरूकता एखाद्याचा जीव वाचवू शकेल.